नमस्कार मित्रांनो, मराठी बोलमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। सीसीआय म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाने हमी भावाने कापूस खरेदीला मुदतवाढ दिली आहे। आता 15 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना आपला कापूस विकता येणार आहे। ही मुदतवाढ का मिळाली आणि शेतकऱ्यांनी आता काय करावे, चला सविस्तर पाहूया। मित्रांनो, सीसीआयची कापूस खरेदी 27 फेब्रुवारी रोजी संपणार होती। यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता। देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांना पत्र लिहून ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती। पूर्ण एप्रिल महिन्याची मुदत मिळाली नसली तरी केंद्राने आता 15 मार्च 2026 पर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस खरेदीची प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू होईल। विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आता कापूस विक्रीसाठी ऑनलाईन स्लॉट देखील बुक करता येणार आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे त्यांनी हमी भावाचा लाभ घेण्यासाठी त्वरित स्लॉट बुक करून आपल्या कापसाची विक्री करावी। सध्या कापसाचे बाजारभाव 7200 ते 7700 रुपयांच्या दरम्यान आहेत, जे हमी भावापेक्षा कमी आहेत। सरकारने लांब धाग्याच्या कापसाची आयात शुल्कमुक्त केल्यामुळे आणि सीसीआयने कमी दरात कापूस विक्री सुरू केल्यामुळे बाजारावर दबाव दिसून येतो आहे। जानेवारीत कापसाचे दर 8500 रुपयांपर्यंत पोहोचले होते, परंतु आता त्यात पडझड झाली आहे। अशा परिस्थितीत हमी भावाने कापूस विकणे हाच शेतकऱ्यांसाठी सध्या फायदेशीर पर्याय उरला आहे। आतापर्यंत सीसीआयने देशभरात 102 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून 25,50,000 गाठींची खरेदी झाली असून तेलंगणा 31 लाख गाठींसह आघाडीवर आहे। 15 मार्च पर्यंत ही मुदत वाढल्यामुळे महाराष्ट्रातील खरेदी 28 ते 30 लाख गाठींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तर शेतकरी बांधवांनो, जरी ही 15 दिवसांची मुदतवाढ कमी असली तरी शिल्लक कापूस विकण्यासाठी ही एक संधी आहे। सरकारचे धोरण सध्या दरवाढीसाठी पोषक दिसत नसल्याने हमी भावाचा लाभ घेणे हिताचे ठरेल। शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच अचूक माहितीसाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद।